पाथर्डीच्या सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं पाथर्डी शहरामधील वनदेव टेकडी परिसरामध्ये फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी सिमेंटची बाकं बसून वृक्षारोपण करण्यात आलं। पहाटे 4 पासून रात्री 8 वाजेपर्यंत दररोज हजारो स्त्रीपुरुष आणि युवक या ठिकाणी फिरायला येत असतात। फिरणाऱ्या नागरिकांनी सुद्धा विविध नावांनी मंडळं सुरू केली आहेत। वन विभागानं 5 वर्षांपूर्वी या परिसराचा विकास केलाय। उत्कृष्ट देखावे स्पर्धेमध्ये तालुका आणि जिल्हास्तरीय मिळून जवळपास लाखभर रुपये मंडळाला मिळालेत। यामध्ये शिल्लक रकमेमधून आणखी भर घालून मंडळानं वनदेव टेकडी परिसरामध्ये फिरायला येणाऱ्यांसाठी सिमेंटची बाकं बसवली आहेत। वृक्षारोपण करून त्यांचं संगोपन मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होणार आहे। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, तर प्रमुख पाहुणे म्हणून निसर्गमित्र डॉक्टर दीपक देशमुख, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, आरोग्य समितीचे सभापती नामदेव लबडे, नगरसेवक बंडू बोर्डे पाटील, ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष भगवान बांगर, माजी सरपंच विश्वनाथ सिरसाट, ज्येष्ठ साहित्यिक कैलास दौंड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शशिकांत गायकवाड, पत्रकार अविनाश मंत्री, महादेव सोनवणे, आदर्श शिक्षक भाऊसाहेब गोरे यांचीही यावेळी उपस्थिती होती। चांगलं काम करत राहावं, सुवर्णयुग मंडळाचे काम शहरामधील तरुणांना दिशा देणारं आहे, असं यावेळी डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी सांगितलं। ते आपल्याला खरं डिस्टर्ब व्हायची काहीच गरज नाही। आपण चांगलं काम करत राहिलं पाहिजे। कोण काय करतो, बाटल्या पुढे लावण्याची नाही तर कुणी काय करेल। महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे की जे काम चांगलं करतात लोक पहिल्यांदा त्याचा उपहास करतात, नंतर ते हसतात त्यांना, नंतर टिंगल टवळ्या करतात आणि नंतर सोबत येतात सगळ्यात शेवटी। तर या मंडळाचं काम हे पाथर्डी शहरातील सर्वच तरुणांना दिशा देण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं निश्चित राहील असं मला वाटतं। खूप चांगल्या पद्धतीने मंडळाचं कार्य चालू आहे। म्हणजे आज फक्त बाकडे बसवले किंवा वृक्षारोपण एवढ्यापुरतं काम नाही, त्यांचं वर्षभर ॲक्टिव्हिटीज चालू असतात। खूप इनडायरेक्ट मदत करतात की ज्याची वाच्यताही कुठे होत नाही। आणि वैभव, तुमचं मंडळ हे नेहमीच एक चांगलं काम करत आलेलं आहे। आमच्या सर्वांच्याच वतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो। तर तुम्ही जे आत्ता म्हटले की स्वच्छता करू, आम्हालाही बोलू, आम्ही तुमच्याबरोबर स्वच्छता करू लागू। कारण कुठलीही संस्था किंवा हे फक्त येणे काय होणार नाही। आपल्याला जर खरंच सर्वांना मिळून गावाचा विकास करायचा असेल तर लोकांचा प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग वाढला पाहिजे। लोकांचा सहभाग जिथे असतो त्याच गोष्टीला यश मिळतं। फक्त सरकारी काम, पालिका याच्यावर अवलंबून न राहता जेव्हा, कारण बघा कचरा आपण येणार घंटागाडी, आजही अशी कित्येक लोक आहेत की घंटागाडी समोरून जाते नंतर कचरा रस्त्यावर टाकून देतात बंडूचे। मग हे कुठेतरी थांबलं। आपल्या फक्त जबाबदारी जरी ओळखला तरीही मदत खूप होईल। प्रत्येक वेळेस सगळ्यांनी झाडं लावायची गरज नाही, झाडं नाही तोडली तरी पण हे झाडं लावण्याचीच मदत केल्यासारखे डॉक्टर। बाकडे नका बसू पण तोडू पण नका ना, हे पण एक सेवाच आहे असं मला वाटतं। एवढं पर्यंत आज काही ठिकाणी सामाजिक ऱ्हास होत चाललेला आहे, परंतु आपल्याला त्या विषयावर न बोलता फक्त चांगल्याच गोष्टींचा आपण आज चर्चा करू आणि नेहमी चर्चा करत राहू। आणि ज्या गावांनी आपल्याला वाढवले, लहानपणापासून आपल्याला पालन पोषण केलं, इथं प्रेम दिलंय, त्या गावाच्या विकासासाठी, गावाच्यासाठी आपण सर्वच जण काहीतरी करू अशी एक मनाशी खूणगाठ या निमित्ताने बांधू। मंडळाचे कार्यकर्ते अमोल कांक्रिया, मुकुंद सुराणा, अनिल खाटेर, किरण महानवार, अनिल माळवे, दिगंबर जोजारे, राम महाजन, सलीम शेख, अनिल दखणे, महेश पारखे, पारस कर्णावट, अजय भंडारी, आनंद लुणावत आदींनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष वैभव शिवाळे यांनी करून सूत्रसंचालन मुकुंद लोहिया तर अभय भैया गांधी यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी शहरामधील नागरिकांची मोठी उपस्थिती होती। शहराच्या वैभवामध्ये भर पडेल अशी कामं मंडळातर्फे सुरू करण्यात आली आहेत। सी न्यूज मराठीसाठी अमोल कांक्रिया सह मुकुंद लोहिया, पाथर्डी।